നമുക്ക് അടുത്ത് നോക്കാം. प्रश्नों के उत्तर लिखिए. चिराग अली कौन था? 1857 के समय में दिल्ली में रहने वाले एक बिस्ती था. बिस्ती माने क्या है? मशक में पानी भरकर सड़क सींचने वाला आदमी. मलयाളം हिंदी आदमी. अब आरान बिस्ती कौन है? मशक में पानी भरकर सड़क सींचने वाला आदमी. मशक क्या है? पानी भर लाने के लिए भेड़ बकरियों के चमड़े से बना जलपात्र. चमड़ा എന്ന് പറഞ്ഞാൽ തോല്, തോലിനെ കൊണ്ടുണ്ടാക്കിയ ജലപാത്രം. चिराग अली का स्वभाव कैसा था? बेहद सीधा साधा आदमी, വളരെയധികം നിഷ്കളങ്കനായ മനുഷ്യൻ. ദില്ലി മേ രഹനെ വാല ബിസ്തി, ഡൽഹിയിൽ താമസിക്കുന്ന ഒരു വെള്ളം കോരുകാരൻ. रोज सुबह शाम नहर का पानी अपनी मशक में भरता और अल्लाह के गुण गाता हुआ सड़कों को सींचा करता. खाने के लिए जो भी रूखी सूखी मिल जाती उसी को गले के नीचे उधार अपने में मग्न रहता. അപ്പോൾ യാതൊരു നിർബന്ധ ബുദ്ധിയില്ല. എന്താണോ ജനങ്ങള് റോഡ്, അന്നത്തെ കാലത്ത് മണ്ണിനെ കൊണ്ടുണ്ടാക്കിയ റോഡാണ്, ആ റോഡിന്റെ രണ്ട് ഭാഗത്തും താമസിക്കുന്ന ജനങ്ങളും അതുപോലെ കച്ചവടക്കാരും എന്താണോ കൊടുക്കുന്നത്, ഉണങ്ങി ചുരുണ്ടതായാലും അത് കഴിക്കും. ഈശ്വർ കെ സബ്സെ അധിക മഹത്വ ദേനേവാല, ഈശ്വരന് ഏറ്റവും അധികം മഹത്വം കൊടുക്കുന്നയാളാണ്, ഈശ്വരനാണ് പ്രാധാന്യം എന്ന് വിശ്വസിക്കുന്നയാളാണ്. 1857 के समय दिल्ली में सड़क सींचने का काम करता था. चिराग अली क्या करता था? 1857 के समय दिल्ली में सड़क सींचने का काम करता था. चिराग अली कब सड़क सींचता था? रोज सुबह शाम, എന്നും രാവിലെയും വൈകുന്നേരവും സടക്ക് സീഞ്ച കർത്താത. എവിടുന്നാണ് വെള്ളം കൊണ്ടുവരിക? നഹർ കാ പാനി, നഹർ എന്ന് പറഞ്ഞാൽ തോട്, കനാല്. ചിരാഗ് അലി പാനി കഹാം സെ ലാത്താത? നഹർ സെ പാനി ലാത്താത. നഹർ എന്ന് പറഞ്ഞാൽ കനാല് അല്ലെങ്കിൽ തോട്. ചിരാഗ് അലി സടക്ക് സീഞ്ചത്തെ സമയ ക്യാ കർത്താത? ചിരാഗ് അലി റോഡ് നനക്കുന്ന സമയത്ത് എന്താ ചെയ്യുന്നത്? അല്ലാഹ്ക്കെ ഗുണ ഗാത്താ ഹുവ, അള്ളാഹുവിന്റെ ഗുണങ്ങൾ പാടിക്കൊണ്ടാണ് റോഡ് നനച്ചിരുന്നത്. ഭജനകൾ, ഭക്തിഗാനങ്ങൾ പാടിക്കൊണ്ടാണ് റോഡ് നനച്ചിരുന്നത്. പ്രായമുള്ള വയസ്സായ ആളാണ്. ചിരാഗ് അലി അപ്നാ ജീവൻ കൈസെ ബിത്താത്താ था? चिराग अली दिल्ली में रहने वाला बिस्ती था. रोज सुबह शाम नहर का पानी अपनी मशक में भरता और अल्लाह के गुण गाता हुआ सड़कों को सींचा करता था. खाने के लिए जो भी रूखी सूखी मिल जाती उसी को गले के नीचे उतार अपने में मग्न रहता. इस प्रकार अपना जीवन बिताता था. दिल्ली के बड़े हाकिम कौन था? വലിയ ഭരണാധികാരി, ശാസകാരായിരുന്നു ഹഡ്സൺ സാഹബ്. അദ്ദേഹം ഒരു പട്ടാളക്കാരനായിരുന്നു. ഹഡ്സൺ സാഹബിനെ ചിരാഗ് അലിക്കോ ക്യോ മാരാ? ഇതൊന്ന് പ്രധാനമുള്ള ചോദ്യമാണ്, വളരെ പ്രാധാന്യമുള്ള, പരീക്ഷയ്ക്ക് വരുന്നതാണ്. दिल्ली के बड़े हाकिम हडसन साहब घोड़े पर सवार करते हुए सड़क से आते समय चिराग अली अल्लाह के गुण गाते हुए सड़क सींच रहा था. उसने हडसन साहब को सलाह नहीं किया, ईश्वर के गुण गाता रहा. यह देखकर हडसन साहब को बहुत गुस्सा आ गया और उन्होंने अपनी तलवार से अभागे चिराग अली का पेट चीर डाला और उसकी लाश दिल्ली दरवाजे पर टांग दी. हडसन साहब ने चिराग अली को कैसे मारा? हडसन साहब ने अपनी तलवार से अभागे चिराग अली को पेट चीर डाला, വയറ് കുത്തിക്കീറി, और उसको मारा. हडसन साहब का स्वभाव कैसा था? അദ്ദേഹത്തിന്റെ സ്വഭാവം, ചരിത്രഗത വിശേഷതയും സ്വഭാവ സവിശേഷതകൾ എന്തൊക്കെയാണ്? हडसन साहब दिल्ली का बड़ा हाकिम था. वह बहुत क्रूर आदमी था. घोड़े पर सवार करने वाला था. दिल्ली वासियों का खून करने वाला था. सलाम नहीं करने के कारण अभागा भिस्ती चिराग अली का पेट चीर डालकर उसकी लाश को दिल्ली दरवाजे पर टांग देने वाला था. बहादुर शाह जफर के दोनों बेटों का खून करने वाला था. हिंदुस्तानियों पर अपना गुस्सा उतारने वाला था. हिंदुस्तानियों की लाश पर भी अनादर करने वाला था. हिंदुस्तानियों का खून करने में उनको बड़ा मजा आता था. चिराग अली को मार डालने का कारण क्या था? चिराग अली ने हडसन साहब को सलाह नहीं किया, इसलिए चिराग अली को मार डाला. അടുത്തത്, ചിരാഗ് അലി की लाश को कहां टांग दिया? എവിടെയാണ് തൂക്കിയിട്ടത്? चिराग अली की लाश को दिल्ली दरवाजे पर टांग दिया. चिराग अली की लाश को दिल्ली दरवाजे पर टांग देने का उद्देश्य क्या था? हिंदुस्तानियों को भयभीत करके अपने अधीन में रखने के लिए अंग्रेजों ने ऐसे किया है. हडसन साहब की क्रूरता का उदाहरण क्या क्या है? ഇപ്പം നമ്മൾ പറഞ്ഞ കാര്യങ്ങൾ തന്നെയാണ്.
दिल्ली के बड़े हाकिम हडसन साहब घोड़े पर सवार करते हुए सड़क से आते समय चिराग अली अल्लाह के गुण गाते हुए सड़क सींच रहा था। उसने हडसन साहब को सलाह नहीं किया, ईश्वर के गुण गाता रहा। यह देखकर हडसन साहब ने गुस्से में अपनी तलवार से अभागे चिराग अली का पेट चीर डाला और उसकी लाश दिल्ली दरवाजे पर टांग दी। इन्हीं हडसन साहब ने बादशाह बहादुर शाह जफर के दोनों बेटों शाहजादा फजल और मिर्जा अबू बकर का भी खून करके उनके सिर दिल्ली दरवाजे पर लटका दिए। ഹഡ്സൺ സാഹബ് ദില്ലിക്ക ബഡാ ഹാക്കിം ദ എന്താ ബഡാ ഹാക്കിം എന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയ ഭരണാധികാരി, ഏറ്റവും ഉയർന്ന ഭരണാധികാരി. വഹ് ബഹുത് ക്രൂർ ആദ്മി ഥാ, വളരെ ക്രൂരനായ മനുഷ്യനായിരുന്നു. ഘോड़े पर सवार करने वाला था, दिल्ली वासियों का खून करने वाला था, बहादुर शाह जफर के दोनों बेटों का खून करने वाला था, हिंदुस्तानियों पर अपना गुस्सा उतारने वाला था. गुस्सा उतारना, ദേഷ്യം തീർക്കുക. ഹിന്ദുസ്ഥാനിയോं की लाश पर भी अनादर करने वाला था. ഇന്ത്യയിലെ ആൾക്കാരുടെ, ഇന്ത്യക്കാരുടെ ശവത്തോട് പോലും അനാദരവ്, അവമാനിക്കുന്ന ആളായിരുന്നു. ഹിന്ദുസ്ഥാനിयों का खून करने में उनको बड़ा मजा आता था. ये सब हडसन साहब की क्रूरता के उदाहरण है. यानी 1857 की पहली जनक्रांति के समय दिल्ली के मुगल बादशाह कौन था? बादशाह बहादुर शाह जफर. बहादुर शाह जफर के बेटों का नाम क्या क्या थे? शाहजादा फजल और मिर्जा अबू बकर. 1857 की पहली जनक्रांति के समय दिल्ली का शासन कौन करता था? मुगल बादशाह बहादुर शाह जफर. हडसन साहब को किस बात में बड़ा मजा आता था? हिंदुस्तानियों का खून करने में हडसन साहब को बड़ा मजा आता था. हडसन साहब की क्रूरताओं को सूचित करने वाली और क्या क्या घटनाएं हैं? सलाम नहीं करने के कारण अभागा बिस्ती चिराग अली का पेट चीर डालकर उसकी लाश को दिल्ली दरवाजे पर टांग दिया. അത് ഒന്നാമത്തെ ക്രൂരത. പിന്നെയോ दिल्ली बादशाह बहादुर शाह जफर के दोनों बेटों शाहजादा फजल और मिर्जा अबू बकर का भी खून करके उनके सिर दिल्ली दरवाजे पर लटका दिए. അടുത്തത്, हडसन साहब ने चिराग अली का पेट अपनी तलवार से चीर डाला और उनकी हत्या की. चिराग अली की लाश को दिल्ली दरवाजे पर टांग दी. इस घटना के बारे में समाचार लिखो. അപ്പോൾ ഒരു സമാചാരം എഴുതുമ്പോൾ നമുക്ക് എന്ത് ചെയ്യണം? അതിനൊരു हेडिंग, शीर्षകം വേണം. ഹഡ്സൺ സാഹബ് കാ ശിക്കാർ ബന അഭാഗ ബിസ്തി ചിരാഗ് അലി. ഇനി ഒരു സ്ഥലം, എവിടുന്നാണ് ഇത് റിപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നത് എന്നുള്ളത് നമുക്ക് കൊടുക്കണം അല്ലേ? ഏത് സ്ഥലത്താണ് റിപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നത്? പുരാനി दिल्ली. दिल्ली के बड़े हाकिम हडसन साहब ने चिराग अली नामक बिस्ती को मार डाला. दिल्ली निवासी चिराग अली सड़क सींचने का काम किया करता था. लोगों के अनुसार कल सुबह चिराग अली सड़क सींचने का काम कर रहा था. उस समय दिल्ली के बड़े हाकिम हडसन घोड़े पर उधर से निकले. चिराग अली सड़क सींच रहा था. उसने हडसन साहब को सलाम नहीं किया, ईश्वर के गुण गाता रहा. इससे क्रोधित होकर हडसन साहब ने अपने तलवार से चिराग अली का पेट चीर कर मार डाला. बाद में चिराग अली की लाश को दिल्ली दरवाजे पर टांग दिया. हडसन साहब बहुत क्रूर आदमी है. इन्हीं हडसन साहब ने बादशाह बहादुर शाह जफर के दोनों बेटों शाहजादा फजल और मिर्जा अबू बकर का भी खून करके उनके सिर दिल्ली दरवाजे पर लटके दिए थे. हडसन साहब को हिंदुस्तानियों के खून करने में बड़ा मजा आता था. यानी 1857 1857 की पहली जनक्रांति के समय दिल्ली में रहने वाले मिर्जा गालिब की गली में कौन भूख को मरने लगी थी. ഇത് നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ എടുക്കാം അല്ലേ? എന്താ കാരണം എന്ന് വെച്ചാൽ അടുത്ത ഖണ്ഡിക നമ്മൾ വായിച്ചിട്ടില്ല, അതുകൊണ്ടാണ്.